नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे। आपल्याला लेटेस्ट डीएसएफएल फॉरेन्सिक जे असिस्टंट पद आहे सायबर क्राईमचं, या पदाबद्दल नवीन परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि पेपरची वेळ या ठिकाणी जाहीर झालेली आहे। या ठिकाणी वेगळेच नियम सध्या दिलेल्या पेपरसाठी, हे काय वेगळे नियम आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्यांनी टोटल्स आपल्याला या ठिकाणी पूर्ण डिटेल्स मध्ये दिलेल्या। तत्पूर्वी या ठिकाणी डीएसएफएल फॉरेन्सिक साठी आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू करत आहे। तसंच आतापर्यंत गेले 6 महिन्यामध्ये जेवढी आपली बॅच सुरू झालेली ती बॅच सुद्धा आपण या ठिकाणी फक्त 1000 रुपयामध्ये जॉईन करू शकता। फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तुम्ही जर जॉईन केली तर तिन्ही पदांची परीक्षा तयारी तुमची एकाच बॅच मध्ये होईल। मात्र त्यात ओल्ड जुने व्हिडिओ तुम्हाला दिसतील नाही, फक्त फास्ट ट्रॅकचे दिसतील। रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅकचे पण लेक्चर दिसतील आणि टेस्ट सिरीज पण दिसतील आणि सर्व दिसणार आहेत। तसंच प्रत्येक टॉपिकच्या सायबर क्राईमचे मी नोट्स अपलोड केलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता। त्यासाठी डबल अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे। आयफोन साठी सुद्धा आपलं ॲप आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। या ठिकाणी पूर्ण तिन्ही प्रकारच्या टेस्ट सिरीज, कोणती टेस्ट सिरीज तुम्ही 200 रुपयात त्या ठिकाणी घेऊ शकता। तर यांनी जे अपडेट दिलेलं आहे त्या अपडेट नुसार या ठिकाणी त्यांनी काही पेपरचा पॅटर्न दिलेला आहे बघा। सायंटिफिक असिस्टंट, सायबर क्राईम, टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन। तर या ठिकाणी यांनी जे या पदासाठी क्लास 3चं पद आहे त्यासाठी त्यांनी जो पेपरचा पॅटर्न दिलेला आहे, टोटल 100 प्रश्न आहेत आणि 90 मिनिट आहे। तर या ठिकाणी अगोदर असं काही ठरलेलं नव्हतं की नेमकं तुम्हाला 45 मिनिटात तुम्हाला 50 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि या 45 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर यांनी मुद्दामून असं केलेलं आहे जेणेकरून कुठं कॉफीचा प्रकार वगैरे गैरप्रकार होऊ नये म्हणून यासाठी अपडेट दिलेला आहे। तर मराठी लँग्वेज आणि ग्रामर दिलेला आहे। 7 प्रश्न ग्रुप ए मध्ये या ठिकाणी 50 प्रश्न आहेत आणि ग्रुप बी मध्ये 50 प्रश्न आहेत। तर ग्रुप ए चे 50 प्रश्न 45 मिनिटात, ग्रुप बी चे 50 प्रश्न 45 मिनिटात। तर या ठिकाणी आपल्याला मेन हे पाहिजे होतं की प्रश्न कशा स्वरूपात राहतील। तर या ठिकाणी मराठी व्याकरण 15 प्रश्न दिलेले आहेत, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न दिलेले आहेत, जीके 15 प्रश्न दिलेले आहेत। या ठिकाणी बघा कुठं याचे 7 तर इथं 8, इथं 8 तर इथं 7, इथं 8 तर इथं 7 आणि इथं 7 तर इथं 8, असे आलटून पालटून त्या ठिकाणी दिलेले आहेत। नंतर आहेत जे 40 प्रश्न आहेत, त्या 40 प्रश्नामध्ये अगोदर यांनी असं सांगितलं नव्हतं की नेमकं टेक्निकल काय घेणार। तर यांनी फिजिक्स सांगितलेलं आहे, कम्प्युटर सायन्स सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसंच फॉरेन्सिक सायन्स। म्हणजे फिजिक्स, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फॉरेन्सिक या 5 विषय मिळून आपल्याला 40 प्रश्न येणार आहेत। किती? 40। साधारणतः कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर बघितलं तर या ठिकाणी कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एकच टॉपिक आहे। म्हणजे एका टॉपिकला साधारणतः 10 प्रश्न किंवा 8 प्रश्न या ठिकाणी आपल्याला येणार आहे। तर असंही अपडेट आलेलं आहे, लक्षात ठेवा तुम्हाला। आणि या ठिकाणी काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सूचना सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो। कुठे गेल्या सूचना? यांनी काही सूचना सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत। तर टेस्ट सिरीज साठी तुम्हाला डबल अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आहे। टेस्ट सिरीज तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा सोडू शकता, आयफोनवर सुद्धा सोडू शकता। मात्र फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतात। तर या ठिकाणी आता सब्जेक्ट इंट्रोडक्शन टू मॅन्डेटरी टाइम बॉन्ड सेक्शन एमसीक्यू यांनी सांगितलेलं आहे की टाइम बॉन्ड दिलेला डीएसएफएल हॅज decided introduce the mandatory time bond system and its computer platform. This measure has been implemented by the enhanced security and sanctionality of exam. त्यांनी ड्युरिंग एक्झाम प्रोसेस यांनी सर्व सांगितलेलं आहे की DSFL will be divided into multiple time bond groups. For example, DSML exam 15 question and 45 minutes दिलेले आहेत। नंतर यांनी काय सांगितलेलं आहे, फॉर द ग्रुप आफ्टर कम्प्लिशन ऑफ allocated टाइम द क्वेश्चन्स फॉर द नेक्स्ट सेक्शन विल ऑटोमॅटिकली, जर तुम्ही 50 जे प्रश्न आहेत तुमचे 45 सेकंदात जर तुम्ही सोडवले नाही तर जो तुमचा पेपर आहे तो आपोआप ऑटोमॅटिकली तुम्ही सेक्शन बी कडे वळणार आहे। काय होणार आहे? तुम्ही सेक्शन बी कडे वळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जे काय असेल ते सर्व तेव्हाच करायचं आहे। रिव्ह्यूची सिस्टम या ठिकाणी कोणतीही दिलेली नाही। त्यासाठी तुम्ही जे काय प्रोसेस आहे ती एवढे मिनिटाच्या आतच आपल्याला काय करायची आहे। तर अशा तऱ्हेने महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।